एक सुंदर सकाळ होती. पक्षी चिवचिवत होते आणि अंगणात फुलांचा सुगंध दरवळत होता. रोहन आज आपल्या आजीच्या घरी आला होता. आजी अंगणात माती खणत फुलं लावत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि प्रेमाची चमक होती. रोहनला ते दृश्य खूप आवडलं. आजी, हे फुलं इतकं सुंदर का दिसतं? त्याने कौतुकाने विचारलं. आजी हसून म्हणाल्या, बाळा, प्रत्येक फुलाला प्रेम, सूर्यप्रकाश आणि थोडं पाणी लागतं. जसं आपण माणसं प्रेमाने वागलो तर आपलं मनही फुलांसारखं सुंदर होतं. रोहनने विचारलं. आजी, मग माझं मन नेहमी सुंदर राहावं असं असेल तर मला काय करायला पाहिजे? आजी म्हणाल्या, मित्रांशी प्रेमाने वाग, मोठ्यांना आदर दे आणि निसर्गाची काळजी घे. हे केलंस तर तुझं मन नेहमी उजळलेलं राहील. आजींचे शब्द रोहनच्या मनात घर करून राहिले. तो थोडा वेळ त्यांच्यासोबत फुलं लावत बसला. मग त्याने छोट्या कुंडीत माती घेतली आणि आजींकडून काही फुलांची बियाणं मागितली. ही माझ्या बगीच्यासाठी, तो आनंदाने म्हणाला. संध्याकाळी घरी परतल्यावर त्याने अंगणात एक छोटासा बगीचा तयार केला. रोज सकाळी पाणी घालायचं, सूर्यप्रकाश मिळवायचा आणि त्यांच्याशी बोलायचं. ही त्याची सवय झाली. काही दिवसांनी त्या छोट्या बगीच्यात विविध रंगांची फुलं उमलली. ते पाहून रोहन खूप आनंदला. त्याला आजींचं एक वाक्य आठवलं, प्रेम आणि काळजीनेच जीवनात खरा रंग येतो. त्या दिवसानंतर रोहन फक्त फुलं नाही तर माणसांशीही प्रेमाने वागू लागला.